नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं शेती बाबा यूट्यूब चॅनलवर. आज आपण तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. जर तुम्ही ऊस तोडणी यंत्र घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY अंतर्गत खूप जास्त अनुदान यासाठी मिळते. चला तर मग आज आपण पाहणार आहोत यासाठी कोण पात्र असणार आहे, यासाठी कोण अर्ज करू शकतात, यासाठी नेमकं अनुदान किती रुपये मिळतं, अर्ज कसा करायचा, याच्या सर्व प्रोसेस आणि अर्ज भरताना कोणती काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपला अर्ज मंजूर होईल, याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरू करूया. तर मंडळी, या योजनेसाठी ऊस तोड करण्यासाठी जे काही यंत्र वापरलं जातं, हार्वेस्टर, त्यासाठी नेमकं कोण अर्ज करू शकतं? तर वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, एंटरप्रेन्योर्स, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती व सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संस्था, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स एवढे घटक यासाठी अर्ज करू शकतात आणि पात्र असतात. तसेच ही जी काही मशीन आहे, ऊस तोडणी मशीन, तर या मशीनला नेमकं अनुदान किती रुपये मिळतं हार्वेस्टरला? तर खरेदी किमतीच्या 40% किंवा 35 लाखापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान मिळते. आणि GST वगळता बिलाच्या रकमेनुसार अनुदान दिले जाते. म्हणजे काय, तर जर मशीनची किंमत 1 कोटी रुपये असेल, तर 40% होतात 40 लाख रुपये. आणि 40 लाख कमी आहेत का 35 लाख? तर ऑफकोर्स 35 लाख हे कमी आहेत आणि जास्तीत जास्त अनुदान हे 35 लाखच मिळतं. त्याच्यामुळं आपल्याला 35 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. आणि बिल जे पकडलं जातं अनुदानासाठी, कोटेशन, ते GST त्याच्यामध्ये धरली जात नाही. जी काही 18% GST लागते ती यामध्ये कन्सिडर केली जात नाही. तसेच शासनाने यासाठी काही महत्त्वाच्या अटीसुद्धा घालून दिलेल्या आहेत. तर एका कुटुंबातून एकच अर्ज स्वीकारला जातो, ही एक खूप महत्त्वाची अट आहे. तसेच सहकारी साखर कारखाने असतील तर त्यांच्यासाठी एक अट आहे की त्यांना जास्तीत जास्त 3पर्यंत यंत्र घेण्यासाठी आणि त्यासाठी अनुदान मिळवण्यासाठी परवानगी असते. तसेच जो काही लाभार्थी असतो त्याला 20% हिस्सा स्वतः भरावा लागतो. तसेच यंत्र 6 वर्षापर्यंत विकता येत नाही किंवा हस्तांतरित करता येत नाही. आणि हे यंत्र केवळ महाराष्ट्रात वापरणे बंधनकारक असते. तसेच शासकीय मान्यताप्राप्त कंपनीचे यंत्र आपल्याला घ्यावे लागते. आणि ट्रेनिंग घेणे खूप आवश्यक असतं, कारण यंत्र उत्पादन कंपन्याने हे प्रशिक्षण द्यावे लागते. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमका अर्ज कुठे करायचा, कोणत्या पोर्टलवर करायचा आणि कसा करायचा, याच्या सर्व स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. आपल्या Google ओपन करायचं आहे. Google ओपन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्चमध्ये टाकायचं आहे MahaDBT फार्मर. टाकल्याच्या नंतर mahadbt.maharashtra.gov.in हे पोर्टल वरच्या कडेला येतं. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला खाली आल्याच्या नंतर अर्जदार येथे लॉग इन करा. तर या ठिकाणी शेतकरी गट आणि वैयक्तिक शेतकरी असे 2 पर्याय दिसतात. तर आपण वैयक्तिक शेतकरी असल्यामुळे या ठिकाणी वैयक्तिक शेतकरीवर क्लिक करायचं आहे. आणि जर आपल्याला फार्मर ID माहिती असेल तर या ठिकाणी फार्मर ID प्रविष्ट करा, या ठिकाणी आपला फार्मर ID टाकायचा आहे. जर आपल्याला माहीत नसेल तर तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा, याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला आपला आधार क्रमांक टाकावा लागतो. आणि आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असतो त्या मोबाईल क्रमांकावर आपल्याला OTP येतो. तो OTP इथे टाकल्याच्या नंतर फार्मर ID ऑटोमॅटिक आपल्याला त्या बॉक्समध्ये भरण्यात येईल.
तर या ठिकाणी आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. तर आपल्याला गेट ओ-टी-पीवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला जो काही नंबर आहे, त्याच्यावर आपल्याला ओ-टी-पी मिळेल, तो या ठिकाणी भरायचा आहे. आता बघा, आपला फार्मर आय-डी ऑटोमॅटिकली या बॉक्समध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर ओ-टी-पी पाठवा, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. जो नंबर आपल्या फार्मर आय-डीला लिंक असतो मोबाईल नंबर, त्याच्यावर आता ओ-टी-पी येणार. तो या ठिकाणी टाकायचा आहे. ओ-टी-पी यशस्वीरित्या शेतकरी आय-डीशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला आहे. ओ-टी-पी तपासावर क्लिक करायचो. आता आपण लॉग इन करणार आतमध्ये. महा-डी-बी-टी पोर्टलवर. तर इथं आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता, आपण लॉग इन केलेलं आहे. आता इथं आल्याच्या नंतर वैयक्तिक तपशील इथे आपलं पूर्ण एकदा 100% प्रोफाईल पूर्ण करून घ्यायची आहे. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, वैयक्तिक माहिती भरलेली आहे. आता पुढचं काय, जात आणि श्रेणी आणि अपंगत्व. तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तिथं जात प्रवर्ग या ठिकाणी जे काय तुमचं असेल ते इथं निवडायचं आहे. आणि डिसेबिलिटी अपंगत्व येस किंवा नो, जर असेल तर येस, नसेल तर नो. आणि सेव्ह करायचं आहे. ओके. आपली वैयक्तिक माहिती जी होती ती आता 50% वरून पूर्ण 100% वर झालेली आहे, प्रोफाईल संपूर्णता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, घटकासाठी अर्ज करा. इथं क्लिक करायचं आहे. तिथं गेल्याच्यानंतर इथं पाहू शकता, थोडी स्क्रीन कॉम्पॅक्ट असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वर 3 डॉट दिसते तिथं क्लिक करायचं. त्याच्यानंतर डेस्कटॉप साईट त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे, म्हणजे कम्प्युटरसारखी साईट ओपन होईल. आणि मग आता आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपल्याला बाबी निवडा हा पर्याय आता दिसत आहे. तर त्या बाबी निवडा कुठं, तर कृषी यांत्रिकीकरण. तर त्याच्यासमोर जे बाबी निवडा ऑप्शन आहे, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्याच्या नंतर आता इथं आपल्याला परत त्या 3 डॉटवर क्लिक करायचं आणि डेस्कटॉप साईट बंद करू आपण. म्हणजे थोडं मोबाईलची जी साईट असते चांगली दिसते. त्याच्यानंतर मुख्य घटक निवडायचा आहे आपल्याला, कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. त्याच्यानंतर तपशील तपशील आपल्याला निवडायचा आहे, ऊस तोडणी यंत्र. त्याच्यानंतर 170 HP पेक्षा जास्त, आणि ते पूर्ण सगळी माहिती ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं जी सूचना दिलेली आहे, मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही, याची मला जाणीव आहे. म्हणजे आपल्याला पूर्वसंमती इथं पोर्टलवर कळवली जाते, त्याच्या अगोदर आपल्याला खरेदी करायची नाही. ते पूर्वसंमती मिळाल्याच्या नंतरच आपल्याला खरेदी करायची आहे यंत्राची. तर जतन करावर क्लिक करायचं आहे. यस वर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपण जो काही घटक निवडला आहे आपला, ते या ठिकाणी आपल्याला पूर्ण तपासून घ्यायचं आहे. हे पहा,
बरोबर. त्याच्यानंतर आता वापस यायचं आहे घटकासाठी अर्ज करा. तिथं आल्याच्यानंतर खाली यायचं आणि परत अर्ज सादर करा हे ऑप्शन आहे. तर त्याच्यावर क्लिक करायचं. तिथं आल्याच्यानंतर आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा. अर्जात काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा, या बटनवर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनवर क्लिक करून अर्ज सादर करा. म्हणजे जर आपल्याला दुसऱ्या कोणत्या बाबी अजून निवडायच्या असतील, म्हणजे दुसरे कोणते घटक, आता आपण ऊस तोडणी तर निवडलं, अजून फवारा वगैरे काही जर निवडायचं असेल तर निवडू शकता, पण आपण निवडलेलं नाही, तर ओकेवर क्लिक करा. आणि या ठिकाणी पहावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता हे जे आपलं यंत्र निवडलेलं आहे ते आपलं कन्फर्म आहे. त्याच्यामुळं पूर्ण चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि पे ॲप्लिकेशन फीस त्याच्यावर क्लिक करायचं. तर आपल्याला आपल्याला किती पैसे लागणार आहेत याच्यासाठी ते या ठिकाणी दिसणार आहे ₹23.60. तर त्याचं पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे पहा. इथं ऑप्शन दिलेले आहेत. तर त्याच्यापैकी कोणतंही निवडायचं. आपण या ठिकाणी डेबिट, क्रेडिट कार्ड निवडू. परंतु नंतर पुढं सांगतो तुम्हाला कशा पद्धतीनं फोनपे वापरून करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला QR कोडवरून सुद्धा पेमेंट करता येतं आणि UPIनं सुद्धा करता येतं. चला, मी आता सध्या QR कोडचा वापर करून पेमेंट करणार आहे. तर त्याच्यावर क्लिक करतो. त्याच्यानंतर इथं QR कोड निवडायचा आहे. तर भीम UPI निवडू. त्याच्यानंतर मेक पेमेंट फॉर त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला QR कोड दिसणार आहे. आपण पेमेंट केल्याच्या नंतर पाहू शकता की अशा पद्धतीनं आपलं पेमेंट सक्सेस झालं आहे आणि युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली असं आलेलं आहे. तर ओके. आणि इथं प्रिंट रिसिप्टवर क्लिक करून तुम्ही तुमची रिसिप्ट PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता अशा पद्धतीनं. तर मंडळी, आता आपला जो काही फॉर्म भरायचा आहे तो आपण पूर्ण पाहिलेला आहे. सगळ्या स्टेप पाहिलेल्या आहेत. फॉर्म कसा भरायचा महा-डी-बी-टीच्या माध्यमातून. तर आता आपण पाहणार आहोत की आपली निवड झाल्यावर पुढील प्रक्रिया काय असते. तर आपल्याला SMS द्वारे माहिती मिळते. तुमची निवड झालेली आहे महा-डी-बी-टीद्वारे. तसेच 3 महिन्यात आपल्याला यंत्र खरेदी करावे लागते. आणि बिल आपलं जे असतं त्याचं कोटेशन, त्याचं प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करावं लागतं. त्याच्यानंतर शासकीय कर्मचारी येऊन त्याची प्रत्यक्ष पाहणी व जिओ टॅगिंग करतात. नंतर अनुदान आपल्या थेट बँक खात्यात येत असतं डी-बी-टी मार्फत. PMFMS ही सरकारी सिस्टम असतं. त्या सिस्टमद्वारे आपल्याला थेट बँक खात्यामध्ये पैसे मिळतात. आणि मंडळी, या सर्व गोष्टी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. खूप काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं असतं. कारण यामध्ये चुकीची माहिती दिल्यास किंवा वेळेत कागदपत्र न भरल्यास लाभ मिळणार नसतो. कोणतेही जुने यंत्र असल्यास पुन्हा अनुदान मिळणार नाही. आणि विक्रेत्याकडून प्रशिक्षण घेऊनच यंत्र घ्यावे लागते. म्हणजे आपण जुनं यंत्र वापरलेलं आहे आणि जर परत त्याच्यावर अनुदान घेण्याचा जर प्रयत्न केला तर असं शक्य नाही या योजनेमध्ये. तर मंडळी, शेवटपर्यंत थांबलात, व्हिडिओ पाहिला, तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.